हाय, तर नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही निघाले बाहेर. चला सांगते मी कुठं निघाले. आज आम्ही निघालो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आज पाऊस पण नव्हता आणि खूप छान वातावरण होतं. कसं भारी वाटतं बाहेर पडल्यानंतर. मी तर खूप खुश होते बाहेर आल्यानंतर. मला खूप भारी वाटतं कारण की जास्त बाहेर येतच नाही मी. चलो आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ. चला बघूया आता गर्दी आहे का नाही, दर्शन कसं होतं. चला मी तुम्हाला दाखवते आता. बघा ही बाहेरचं कसं. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी जायचं होतं पण ते कॅन्सल झालं येण्याचं आमचं, कारण की आम्हाला केंद्रात पण जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये. गर्दी नाही आहे वाटतं. मस्त छान दर्शन आहे. आता हे बघा फुलं घेतोय आम्ही बाप्पासाठी. हार, नारळ, फुलं, नारळ घेतले आणि काय अजून खडीसाखर आहे. प्रसाद वगैरे घेतलाय. हे बघा फुलं. चाललो आता आम्ही. असं मोकळं दर्शन भेटलं ना खूप भारी वाटतं ना. काहीच गर्दी नाही आहे बघा. एकदम मस्त आहे, छान मोकळं. आणि लहान बाळाला आणायचं म्हटल्यावर गर्दी नसली ना भारी दर्शन होतं. हे बघा. आणि आमच्या सासूबाई त्यांनीच आणलं आहे मला गणपती बाप्पाच्या दर्शनाला. त्यांनी बाळासाठी नवस केलेला होता आणि नाव आहे गणपतीचं नवशा गणपती म्हणून ओळख आहे. ते इथे आहे ना नवस केले जातं बाप्पाला. कोणाची जर काही इच्छा असली ना ते सांगतं बाप्पा ते पण पूर्ण करतात. हे बघ हे नवस करताना त्याच हे घंट्या बांधलेल्या इथं. हे नवसाचे सगळे घंट्या. आणि दर्शन खूप लवकर झालं आमचं. मस्त मंदिर मामाचं दर्शन घेतलं. त्यानंतर असं दर्शन छान झाल्यानंतर बसलं मस्त आम्ही बाहेर निवांत. खूप भारी वाटत होतं मला. आणि पावसाचं वातावरणात असं हिरवं हिरवंगार झाडं, मस्त बाजूला शांतता. सासूबाई प्रसाद देत होत्या सगळ्यांना, कारण की त्यांनी नवस केला होता मंदिरात पेढे वाटणार आहे. आता आम्ही निघालो बाहेर. दर्शन झालं, बाहेर आलो. मी लवकर आली होती बाहेर. भारी वाटत होतं मला इथं. त्यानंतर आम्ही त्या मावशींची टोपली दिली. जे फुलं नेलेले होते आम्ही, रिकामी टोपली. आणि आम्ही चप्पल पण तिथंच काढले होते. चप्पल वगैरे घेतली, पैसे दिले त्या मावशींचे. आता निघालो आम्ही घरी. हे बाहेर शूट करायला वेळच नाही मिळाला. जेवढं झालं तेवढं केलं, दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला. आणि हे ते काका बसलेले तिथं, त्यांना छकुली पैसे देते. तिला खूप आवडतं असं बाहेर दान करायला. चला दर्शन झालं आहे. आता निघालो आहे आम्ही बाहेर घरी जाण्यासाठी. दर्शन खूप मस्त झालं, अगदी मोकळं, छान मस्त. त्यानंतर आता हे मुलं आजीला घेऊन चालले खेळणीच्या दुकानामध्ये. आणि इथं मुलांना असं कुठं गेल्यानंतर काहीतरी घ्यायचं असतं त्यांना. प्रत्येक ठिकाणी गेलं काहीतरी घेतल्याशिवाय राहतच नाही ते. बघू काय घेता आता.
फक्त घ्यायचं असतं त्यांना, खेळायचं नसतं. घरी गेले काय खेळणी कुठं फेकून देता. बघू आता काय घेता. आजी काय घेऊन देत. काय घेतलं आता तिने. यश तू काय घेतलं दाखव. मला दर्शन द्यायचं होतं बाप्पाचं, पण ते अलाउड नव्हतं मध्ये, त्यांनी शूटच करून नाही दिलं. आता निघालो घरी. चला तर बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सगळ्यांना बाय बाय.